हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 25. लवकर. संग्रामचा करारी आवाज त्यांच्या कानात घुमला. तसं त्या कामाला लागल्या. खोली आवरेपर्यंत तास उलटला. संग्राम स्वतःच्या खोलीच्या दारात उभं राहून काकीसाहेबांची मज्जा घेत होता. 5:30च्या दरम्यान सीड घरी आला. संग्रामला स्वतःच्या खोलीबाहेर बघून त्याला खूप राग आला. हाताची मूठ आवळतच तो संग्रामसमोर जाऊन उभा राहिला. संग्राम क्रूर स्मित ओठांवर आणत सीडकडे पाहत होता. अण्णांना लगेच तुझं पुळका पण आला का? सीडने दात चावतच विचारलं. म्हणून पोटात वगैरे दुखतंय का काय तुझ्या? संग्रामने पण मस्तीतच सीडला विचारलं. सीड काही बोलायला जाणार त्याआधीच काकीसाहेब बाहेर आल्या. खोली आवरून दिलीये तुमची, दमलेल्या सुरातच त्या म्हणाल्या. तुम्ही काय याची खोली आवरत बसले? सेडने विचारलं. काकीसाहेब उत्तरणार तोच, ती खरकटी भांडी पण आम्हाला आमच्या खोलीत नको आहेत. हाताबरोबर ती पण घेऊन जावा. आणि आम्हाला खूप जोरात भूक लागले. नाश्ता पाण्याचे पण बघा. संग्राम जाम देतच म्हणाला. तू कोणासोबत बोलतोयस हे कळतंय का तुला? सीडने त्याला विचारलं. हा प्रश्न तू त्या सायकोला का नाही करत रे, जिने तुझ्यावर काळा जादू केलाय? संग्रामने विचारलं. सीडला तो कोणाबद्दल बोलतोय हेच कळत नव्हतं. तो त्याच्याकडे एकटक बघत राहतो. आम्हाला नाश्ता मिळेल ना? नजरेत राग आणतच संग्राम काकीसाहेबांवर गुरगुरला. तशा काकीसाहेब पाय आपटतच त्याच्या पुढ्यातून जाऊ लागल्या. खरकटी भांडी तिथेच राहिलीत, ती कोण नेणार? संग्राम पुन्हा ओरडला. तसं त्यांनी त्याच्या खोलीतून जेवणाची सगळी भांडी गोळा केली आणि त्या तिथून जाऊ लागल्या. यापुढे नोकर मंडळींना सुट्टी देण्याआधी 10 वेळा विचार कराल, एवढं नक्की. संग्राम क्रूर हसतच म्हणाला. काकीसाहेब त्याच्या पुढ्यात शांत बसल्या, पण मनात मात्र तांडव सुरू होता. कधी एकदाचे आबासाहेब घरी येत आहेत आणि त्यांच्या कानावर संग्रामचे प्रताप आपण घालतोय असं त्यांना झालं होतं. त्या तिथून निघून गेल्या तसं संग्रामने त्याची रागभरी नजर सीडवर टाकली. सीड सुद्धा रागातच त्याच्याकडे बघत होता. तेरे सैया जी ने आज तुझसे ब्रेकअप कर दिया, सुबह सवेरे उठ के उसने ये सब कर दिया, तेरे सैया जी ने आज तुझसे ब्रेकअप कर दिया. संग्राम गाण्यात स्वतःचे शब्द घुसवत, सूर लावत सीडला चिडवतच गाणं गाऊ लागला आणि त्याच्यासमोर गोल गोल फिरत त्याला नाचवून देखील दाखवू लागला. सीडने रागातच त्याची कॉलर पकडली. खूप चांगलाच गेम खेळता येतो रे तुला. माझ्यासोबत एवढं वाईट वागून काय मिळतंय तुला? सीडचा राग अगदी शिगेला पोचला होता. त्याने दात चावतच त्याला विचारलं. गेम खेळायला तर आम्ही अजून सुरुवात केलीच नाही. गेम तर आताच सुरू करणार आम्ही. पण सगळ्या गोष्टी तुला सांगून करू एवढं नक्की? गेमची सुरुवात आम्ही आध्यापासून करू. खूप काही डोक्यात चालू आहे आमच्या. तू फक्त बघत राहा. सीडच्या गालावर हलकेच थोपटत त्याला क्रूर स्मित देतच संग्राम म्हणाला. तिला का त्रास द्यायला जाणार तू? तिने काय वाईट केलं तुझं? वेळा झालायस का तू? सीडने त्याला विचारलं. प्रेमात पडल्यावर माणूस वेडाच होतो ना. आमचं सुद्धा तसंच काहीसं झालंय. म्हणत संग्राम स्वतःच्या खोलीत शिरला. संग्रामकडून असं नको ते ऐकून सीडचं हृदय वेगाने धडधडू लागलं. तो सुद्धा त्याच्या मागोमाग त्याच्या खोलीत शिरला. तुला बोलायचं काय आहे? सीडने त्याला विचारलं. आम्हाला आध्या हवी आहे आणि आम्ही तिचा उपभोग घेऊनच राहणार, संग्राम निर्विकारपणे म्हणाला.
तसं सिडने रागातच त्याची कॉलर पकडली. तो त्याला पुढे काही बोलायला जाणार त्याआधीच संग्रामने त्याचा गळा पकडत त्याला बेडवर आडवे केले आणि त्याच्यावर सवार होऊन तो बसला. पुन्हा आमच्यावर हात उचलायची हिंमत नाही करायची. आमच्यावर उचललेल्या हातासोबत तुझी अशी हालत करीन की आपल्याला एक हात होता हेच तू विसरून जाशील. राहिला प्रश्न आध्याचा, तर आम्ही तिला मिळवून राहूच. आम्हाला जे पाहिजे असतं ते आम्ही मिळवतोच. आमची चूक झाली की आम्ही लग्नातून माघार घेतली, पण आध्यासारखी मुलगी आम्हाला बायको म्हणून मिळणार हे आधीच माहीत असतं तर आम्ही या लग्नातून माघार घेतलीच नसती, संग्राम म्हणाला. एवढं बोलेपर्यंत त्याने सिडचा गळा आवळला होता. सिडला श्वास घेणं मुश्किल झालं होतं. रागातच त्याने सिडच्या गळ्याभोवतालची पकड सोडली आणि तो त्याच्यावरचा उठला. जोरजोरात श्वास घेत सिड तिथेच बेडवर बसून राहिला. मोठमोठ्याने खोकून घशाला कोरड पडू लागली. रात्रीची आध्या एकटीच असते ना खोलीत? वाढलेल्या दाढीवरून बोट फिरवतच संग्रामने सिडला विचारलं. आतापर्यंत तर एकटी होती, पण आजपासून ती एकटी नसणार. तुझ्यासारखा राक्षस ह्या घरात असताना मी तिला एकटं नाही सोडू शकत, सिड संग्रामला म्हणाला. ध्रुवीने हे ऐकायला पाहिजे होतं. भारी मज्जा आली असती. तसं पण तिच्यासमोर असले मोठमोठे डायलॉग बोलून दाखवायची तुझी हिंमत थोडी ना होणार. रात्री नाही पण दिवसा तर ती एकटी असतेच ना. आम्ही मगाशी तुझ्या खोलीत डोकावून तिला बघूनसुद्धा आलोय. गाढ झोपली होती. झोपेत इतकी भारी दिसत होती ना ती की आम्ही तिला उठवून त्रास द्यावासा वाटलाच नाही. आम्ही थोडा वेळ तिथेच बसून राहिलो, पण इथे माझ्या खोलीची साफसफाईसुद्धा चालू होती ना. काकी साहेबांनी कामात चुकारपणा केला तर म्हणून नाईलाज झाला आमचा, संग्राम म्हणाला. तू वेडा झालायस का? लहान आहे ती. तिच्याकडे घाणेरड्या नजरेने बघायची हिंमत तरी कशी होते तुझी? आणि खबरदार, जर ह्यापुढे तू आमच्या खोलीत डोकावून जरी पाहिलंस तर जीवच घेऊन टाकेल मी तुझा, सिड रागातच त्याला म्हणाला. आम्हाला जे पाहिजे ते करतो आणि पुढे देखील तेच करू. ह्या घरी आम्हाला अडवायची किंवा आमच्या पुढे बोलायची हिंमत कोणाची नाही. मी तर म्हणतो टेम्पररी बायकोचा एवढा विचार कोण करतं? तू ध्रुवीचा विचार कर तुझ्या, आणि जी काळजी घ्यायची ती ध्रुवीची घे. आध्याची काळजी घ्यायला आणि तिला हवं नको ते बघायला आम्ही आहोत, संग्राम म्हणाला. तिचा नवरा आहे मी, तू नाहीस. तिला हवं नको ते बघायला मी समर्थ आहे. एकच गोष्ट 10 वेळा नाही सांगणार तुला, लांब राहायचं तिच्यापासून. संग्रामला राग दाखवतच सिड त्याला म्हणाला. एखादी गोष्ट आम्हाला आवडली तर आम्ही ती स्वतःजवळ ठेवून घेतो, फक्त आणि फक्त तोपर्यंत जोपर्यंत त्या वस्तूने आमचं मन भरत नाही. एकदा का मन भरलं मग आम्ही ती वस्तू वापरत नाही. तसंच आत्ता पण होईल. आध्या आम्हाला आवडलेली वस्तू आहे, पण ती अशी वस्तू आहे जिच्याकडे कितीही बघितलं, जिच्या कितीही सहवासात आम्ही वावत गेलो तरी मन तृप्त होणार नाही. आणि माझं ऐकशील तर आम्हा दोघांमध्ये अजिबात यायचं नाहीस. तिच्यापासून तर लांबच राहायचं. खबरदार जर तू मला तिच्या जवळपास जरी दिसलास तर, नजरेत राग आणत सिड घाबरवतच संग्रामला म्हणाला. मला धमकी देणारा तू कोण आहेस? लग्न झालंय माझं तिच्यासोबत, आणि जोपर्यंत ती ह्या घरात आहे तोपर्यंत तू लांब राहायचं तिच्यापासून, सिड म्हणाला. हेच आम्ही तुला बोललोय. तुझं पाठ झालंय तर व्हेरी गुड, संग्राम क्रूर हसतच म्हणाला. कालपर्यंत तर सगळ्यांसमोर तू तिला बोलत होतास की मला भाई म्हणून. आज अचानक विचार बदलले का? सिडने विचारलं. तेव्हा मी तिला नीट बघितलं नव्हतं ना. तिचं ते सौंदर्य, तिच्यातील निरागसपणा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा तो मधाळ आवाज. हा 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 हा, लाजवाब यार. समोरच्याला थेट घायाळच करतं. पण आम्ही हे सगळं कोणाला सांगतोय? तुला, ज्याचा वास्तविक जीवनाशी ह्या सगळ्या गोष्टींसोबत काहीही संबंध नाही. ध्रुवीसारखी बेअक्कल, उद्धट, स्वार्थी आणि धूर्त मुलीपुढे तुला आध्यासारखी मुलगी नाही आवडणार. बट हाच एक प्लस पॉईंट आहे जो माझं आणि आध्याचं नातं जोडेल. कारण तू ध्रुवीच्या प्रेमात आंधळा झालायस, त्यामुळे तू आध्याच्या प्रेमात पडूच शकत नाहीस. कितीही ठरवलंस तरी तू तिच्याजवळ जाणारच नाहीस, कारण तू आम्हाला तेवढाच घाबरतोस
मी तुला घाबरत वगैरे नाही असं बोलून जरी तू तिच्याजवळ गेलास तर मी आहेच तुला तिच्यापासून दूर करायला. सिडला टशन देतच संग्राम म्हणाला, आता तू एवढं चॅलेंज देऊन बोलतोच आहेस, मग बघच मी काय करतो ते. सिड संग्रामला खुन्नस देतच म्हणाला, तुला जे करायचं आहे ते तू करू शकतोस, पण आमच्या अध्यापासून लांब राहायचं. तुम्ही दोघे एकत्र दिसले की तळपायाची आग मस्तकात जाते. हाताच्या मुठी आवळतच संग्राम म्हणाला, बरं झालं सांगितलंस ते. अजून काय काय वाटतं ते पण सांग. सिड म्हणाला, सध्या तरी प्लॅन 1मध्ये आद्या आहे. तिला कसं आपलंसं करायचं हाच विचार आम्ही करतोय. तसं खूप काही ठरलं आहे आमचं, पण सुरुवात कधीपासून करू हाच विचार आम्ही करतोय. संग्राम म्हणाला, मग मी पण बघतोच तू कसं काय आद्याच्या जवळ येतोस ते. सिड म्हणाला, अंग फुगवून घ्यायला सकाळी 5 वाजता जिममध्ये जातोस ना तू. पहाटे 5 ही वेळ पण वाईट नाही आहे. आद्या एकटी भेटणार असेल तर आम्ही पहाटे 5 काय 4 वाजताच उठून बसू. संग्राम स्वप्न रंगवतच म्हणाला, तुझा तर ना जीवच घ्यावासा वाटतोय मला. सिड रागातच म्हणाला, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण आमचा जीव घेऊन तू अपराधी झालास तर ती ध्रुवी तुझ्या पुढ्यात भाकरी पण नाही फेकणार रे. आता तरी हडहड करते तुला, नंतर तू दिसलास तर भटक्या कुत्र्याला कसा दगड मारून हकलवून देतात तसं ती तुला हकलवून देईल. तुला चालणार असेल तर बघ. म्हणत संग्राम सिडला हसू लागला. संग्रामच्या खोलीत अजून थांबलो तर वाद नक्कीच होतील ह्यात काहीच शंका नाही. रागारागातच तो स्वतःच्या खोलीत आला. बेडच्या कडेला आद्या झोपली होती. लहान बाळाला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवल्यावर त्याला बघण्याचा जसा मोह होतो तसंच काहीसं सिडचं झालं होतं. खोलीतील पंखा तिने बंद ठेवला होता, त्यामुळे घामाघुमती झाली होती. गरमीने झोपेतच तिची चिडचिड होत होती. मामी गरम होतंय ग, टेबल फॅन इथे पण फिरव ना ग. झोपेतच ती पुटपुटली आणि पुन्हा गाढती झोपून गेली. मामी हवाच नाही लागत ग, रडवा चेहरा करतच ती म्हणाली. तिने चेहऱ्यावर आणलेले रडवे भाव बघता सिडने लगेचच खटका दाबला. पंख्याच्या पाती फिरल्या. झोपेतच तिने स्मित दिले. ती कूस बदलायला जाणार आणि तोल जाऊन ती खाली पडणार, तोच सिड पळतच तिच्या जवळ गेला. अगदी लहान मुलांसारखं दोन्ही हातात तिला त्याने झेललं. आद्या झोपेतून दचकून जागी झाली. स्वतःला सिडच्या मिठीत बघून तर ती आणखीनच घाबरली. तिने रडायलाच चालू केलं. काय करताय तुम्ही, सोडा ना मला. रडतच ती म्हणाली, मला हौस नाही आली आहे तुला पकडायची, खाली पडणार होती तू म्हणून मी पकडलंय तुला. सिड तिला बेडवर बसवत शांत करतच म्हणाला. ती मात्र त्याच्यापासून अंग चोरून बसली. औषधं घेतल्यामुळे डोळ्यांवर अजूनही झोप होती तिच्या. डोळे चोळत ती झोप उडवण्याचा प्रयत्न करत होती, पण काही केल्या तिच्याने झोप काही आवरत नव्हती. तसं ती बेडवरून खाली उतरली. खाली अजिबात झोपायचं नाही आहे. काल काय झालेलं आठवत आहे ना, सिडने विचारलं. तिने त्याच्याकडे पाहिले. पापण्यांची उघडझाप ती करू लागली. सिड आपल्याकडेच बघतोय हे बघून ती बसल्या जागीच गुडघ्यात डोकं खुपसून बसली. पण बसूनसुद्धा तिचं पेंगणं चालूच होतं. सिडच्या पुढ्यातून तिने उशी काढून घेतली. उशी बेडवर नीट करत ते तिथे झोपून गेली. तुला बरं नाही वाटत आहे का? तिने केलेला चेहरा बघून सिडला तिची काळजी वाटू लागली. तिच्याकडून काहीच प्रतिक्रिया नाही आली. सिड तिला बघत तिच्या बाजूलाच बसून राहिला. अचानकपणे तिचे ओठ एकमेकांपासून विभिन्न झाले. पोटापाशी धरलेला हात तिचा बेडवर येऊन पडला. जणू तिला पुन्हा गाढ झोप लागली असे सिडला वाटले. टेबलवर पडलेली औषधांची पाकिटं बघून तिने औषधं घेतली असावीत असा अंदाज सिडला आला. तो तिच्या बाजूचा उठला. संग्रामचे शब्द त्याच्या कानाभोवती घुमत होते. नाही बोलायला गेलं तरी पहिल्याच दिवसापासून आद्याकडे तो ओढला जात होता. ओ गॉड, काय होतं हे मला. डोकं धरतच तो स्वतःशीच पुटपुटू लागला. सम्राटच्या खोलीत तो जायला निघाला, पण संग्रामचा विचार करून तो स्वतःच्या खोलीत थांबला. गॅलरीत असलेल्या खुर्चीवर तो जाऊन बसला
पण तिथे बसूनसुद्धा आध्याला बघण्याचा मोह त्याला होऊ लागला. त्याने सम्राटला फोन फिरवला, ज्याला मनातील प्रत्येक गोष्ट तो सांगायचा. सिड, मी मीटिंगमध्ये आहे, मग बोलतो, सम्राट अगदी दबक्या आवाजात म्हणाला. मला आत्ताच्या आत्ता तुझ्यासोबत बोलायचं आहे, मीटिंगमधून बाहेर ये, सिड म्हणाला. 1 तासाने करतो कॉल तुला मी, बाय, म्हणत सम्राटने फोन कट करून टाकला. सिडने त्याला पुन्हा फोन लावला. सिडच्या हट्टीपणापुढे सम्राटचा नाईलाज झाला. ये सिड यार, इम्पॉर्टंट मीटिंग चालू आहे रे, बॉस ओरडेल ना रे मला, काय हट्टीपणा करतोयस तू, नंतर करतो ना रे कॉल. सम्राट सिडला समजावतच म्हणाला. हिला कुठेतरी सेफ ठिकाणी नेऊन ठेवू यार, मला त्रास होत आहे हिला इथे बघून. सिड संग्रामला म्हणाला. हिला कोणाला, आध्याला? सम्राटने पण शांतपणेच त्याला विचारलं. हो, आध्याला, सिड उत्तरला. का, काय झालं? सम्राटने विचारलं. मला नाही माहिती मला काय होतंय, पण मला खूप भीती वाटते. एकतर ह्या घरी राहून आपलं कधी भलं होणारच नाही, आय नो. मी पुणे सोडायचं ठरवलं आहे, बट लक साथ देत नाही यार. इथे राहिलं तर खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये मी फसेल, जे तर मला नको आहे. त्यात भाई मला आत्ता धमकी देऊन गेला की त्याला आध्या आवडते आणि तो तिला यूज करणार. खूप नको नको ते बोलत होता रे तो, सिड संग्रामला म्हणाला. व्हॉट? सम्राट मोठ्यानेच ओरडला. भाईची वाईट नजर आहे हिच्यावर, तो काहीही करू शकतो, यू नो हिम ना. आणि मी 24 तास हिच्यासोबत नाही राहू शकत, प्लीज काहीतरी कर यार, सिड म्हणाला. मी काय करू, माझं त्या घरी किती चालतं हे तुला पण माहिती आहे ना, सम्राट म्हणाला. मग मी काय करू ते मला सांग ना, सिड म्हणाला. थोडा विचार करायला वेळ तर दे ना, सम्राट त्याला म्हणाला. ते तू करच, पण मला सुद्धा काहीतरी सुचले, मी बोलू का, सिड म्हणाला. काय, सम्राटने विचारलं. क्रमशः. काय मग मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? काय सुचलं असेल सिडला? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.